नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला अशा काही स्टॉकची माहिती सांगणार आहे, अशा काही सेक्टरवरती आज आपण चर्चा करणार आहे. कालच 15 ऑगस्टला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत असताना लाल किल्ल्यावरून ज्या काही घोषणा केल्या, त्यांच्या भाषणाचा जो अन्वयी अर्थ आहे, हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण का? त्यांनी ज्या सेक्टरची चर्चा केली आहे, त्यांनी जे विषय मांडलेले आहेत, हे डेफिनेटली मित्रांनो आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दिवसामध्ये बदल होणार आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो, की जी मित्रांनो, हा जी संदर्भाचा निर्णय किंवा जी संदर्भात जे काही अनाउन्समेंट त्यांनी लाल किल्ल्यावरून केलंय, जी जे वेगवेगळे स्लॅब आहेत, 5 स्लॅब आहेत 0% पासून जवळपास 28% यामध्ये आता फक्त 2च स्लॅब राहणार आहेत. याचं जर इम्प्लिमेंटेशन दिवाळीनंतर झालं किंवा दिवाळीपर्यंत झालं, तर डेफिनेटली मित्रांनो येणाऱ्या दिवाळीपर्यंत मार्केट ऑल टाईम हायला जाणार आहे. आणि मार्केट ऑल टाईम हायला जात असताना मार्केटमध्ये काही स्टॉक आहेत, काही सेक्टर आहेत. याला प्रचंड मोठा बेनिफिट होणार आहे आणि हे नेमके कोणते स्टॉक असणार आहेत, याची चर्चा आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट्स करायला देखील विसरू नका. मित्रांनो, आता सुरुवात करूया आपण 15 ऑगस्टच्या पंतप्रधानांच्या भाषणापासून. मित्रांनो, पाठीमागच्या 11 वर्षापासून देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करत आहेत. मित्रांनो, कालचं जे भाषण आहे ना, ते खूप स्पेशल आहे, खूप महत्त्वाचं आहे. नुकतंच भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध झालं. त्यामध्ये आपण ऑपरेशन सिंदूर सारखी एक जबरदस्त कामगिरी राबवली, ज्यामध्ये स्वदेशी टेक्नॉलॉजी, आत्मनिर्भर भारताचं जे तंत्रज्ञान आहे, विशेषतः डिफेन्स सेक्टरमधलं, ते क्लिअरली दिसून आलं. आपण पाकिस्तानची काही लढाऊ विमानं पाडली. त्याचबरोबर पाकिस्तानच्या ज्या काही एअर बेस आहेत, त्याच्यावर देखील जबरदस्त अटॅक केला होता. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर बघायला झालं, तर जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सध्या अस्थिरता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांचं टार्गेट जे आहे ते इंडिया असलेलं क्लिअरली दिसून येते आणि त्यांनी भारतावरती जवळपास 50% टॅरिफ देखील ऑलरेडी लावलेले आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कालचं जे भाषण आहे जवळपास 103 मिनिटाचं भाषण आहे. हे सर्वात लांब आणि सर्वात मोठं आणि त्याचबरोबर जोशपूर्ण असं भाषण जे आहे ते पंतप्रधानांचं होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यांच्या भाषणामधले जे काही प्रमुख मुद्दे आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे सर्व मुद्दे अर्थकारणाच्या दृष्टीनं, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो विचारात घेतला होता, तो म्हणजे रोजगाराचा. कारण आज मित्रांनो आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे, रोजगाराची खूप भयानक परिस्थिती आहे. बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं, तर ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतीमध्ये कामगार मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला वेल एज्युकेटेड तरुणांना रोजगार नाही अशी देखील परिस्थिती आहे. म्हणजे आज लेबर मार्केटमध्ये एक खूप मोठा गॅप तयार झाला आहे. ज्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, त्या ठिकाणी काम मिळत नाही आणि ज्या ठिकाणी काम खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिथं काम करणारी लोक मिळत नाही. हा लेबर मार्केटमध्ये सध्या प्रॉब्लेम आहे आणि या अनुषंगानंच पंतप्रधानांनी रोजगार निर्मितीच्या संदर्भात घोषणा केलेली दिसून येते. मित्रांनो, रोजगार निर्मितीपेक्षाही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे इन्कम टॅक्समध्ये सुधारणा करणं असेल, त्याचबरोबर जीएसटी मध्ये सुधारणा करणं असेल. आता जीएसटी मित्रांनो 5 ते 18 या 2च टप्प्यामध्ये लावण्यात येणार आहे आणि मित्रांनो जीएसटीला 8 वर्ष झाली आहेत आणि 8 वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी, अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा बदल करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मित्रांनो, पंतप्रधानांना देखील कळून चुकलेलं आहे. 2047ला भारत एक विकसित देश आपल्याला विकसित करायचा आहे. तर सध्या जी ग्रोथ रेट सुरू आहे 6%, 6.5%, यानं 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार नाहीये. त्यासाठी 8 ते 10% ग्रोथ रेट आवश्यक आहे आणि ही 8 ते 10% ग्रोथ रेट जर अर्थव्यवस्थेमध्ये आणायची असेल, रोजगार निर्माण करायचा असेल, त्याचबरोबर ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणायची असेल आणि अर्थव्यवस्थेला विकसित राष्ट्राकडे घेऊन जायचं असेल, तर त्यासाठी जीएसटी सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. मी त्यावरती डिटेलमध्ये पुढे जाईल तसं बोलणारच आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पंतप्रधानाच्या भाषणामधला अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे तर डिफेन्स सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्मनिर्भर आपण झालेलो आहे. अजून देखील खूप मोठमोठ्या ऑर्डर वेगवेगळ्या कंपन्यांना मिळत आहेत. मला वाटतं की या स्टॉकवरती आपल्याला येणाऱ्या दिवसात लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, पंतप्रधानांनी काल एक नवीन घोषणा केली, ते म्हणजे भारताला $10 लाख अर्थव्यवस्था बनवायची आहे. मित्रांनो, 10 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनणं पॉसिबल आहे का? खरंच हे स्वप्न आहे? हा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी त्यावरती देखील पुढे जाईल तसं बोलेल. त्याचबरोबर एनर्जी इंडिपेंडन्सच्या संदर्भात पंतप्रधानांनी घोषणा केली, 2047 पर्यंत भारताला ऊर्जा स्वावलंबन प्राप्त करायचं आहे. मित्रांनो, ही गोष्ट जी आहे ना, ती खूप मोठी गोष्ट आहे.
खूप धाडसाचं वक्तव्य हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण अमेरिकेला सध्या जो राग आहे भारताच्या संदर्भात, विशेषतः याच संदर्भात आहे. भारत इराणकडून पेट्रोल, डिझेल खरेदी करतोय. रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चा ऑइल खरेदी करतोय आणि अमेरिकेला वाटतं, की बाबा भारतानं या देशांकडून हे खरेदी करायला नको आहे. मला वाटतं, की अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे सापडलेले असू शकतात किंवा अजून कुठलं तर जैविक इंधन असेल किंवा अजून कुठल्यातरी प्रकारचं इंधन अमेरिकेकडे असावं आणि अमेरिका या प्रयत्नात आहे, की भारतानं ते अमेरिकेकडून घ्यायला पाहिजे, इराण किंवा रशियाकडून घ्यायला नकोय. याच्या पाठीमागचं अर्थकारण मित्रांनो मुळात हे असलेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करायचे. आपल्या देशाची जी 140 कोटी लोकसंख्या आहे, या 140 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल, या संदर्भात देखील पंतप्रधानांनी या भाषणामध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली दिसून येते. 10 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवायची आहे. याच्या अगोदर तुम्ही ऐकलं असेल, पंतप्रधानांनी एकदा घोषणा केली होती, की 13 जानेवारी 2018ला पंतप्रधान दावोस या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी 2024-25 पर्यंत भारताला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवायची आहे. मित्रांनो, आज आपली 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनली का? तर आज आपण कुठं 3.5-4 ट्रिलियन वरती पोहोचलेला आहे. अजून पण 1 ट्रिलियन आपण पाठीमागे आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता पंतप्रधानांनी जे नवीन टार्गेट ठेवलंय भारतीय अर्थव्यवस्थेला 10 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवायची आहे. मग मित्रांनो 10 ट्रिलियनची अर्थव्यवस्था जर बनवायची असेल तर त्यासाठी मी मगाच म्हटलं होतं तुम्हाला आपल्याला ग्रोथ रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढवावा लागणार आहे. तो 8 ते 10% पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर ती 30 ट्रिलियनची आहे. चायनाची अर्थव्यवस्था 19 ट्रिलियनची आहे. त्यानंतर नंबर लागतो जर्मनीचा. त्यांची अर्थव्यवस्था देखील जवळपास 4.17 ट्रिलियनची आहे आणि भारताची देखील अर्थव्यवस्था जवळपास 4 ट्रिलियनच्या आसपास पोहोचलेली दिसून येते तुम्हाला. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं झालं तर भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी बघत आहेत आणि आता आपण 4थ्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर जाण्यासाठी तयार आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यासाठी तुमच्या सर्वांचं योगदान आणि तुमच्या सर्वांचा सहयोग जो आहे तो या देशासाठी खूप महत्वाचा असणार आहे. मित्रांनो, आपल्याला देशासाठी जर सहयोग करायचा असेल किंवा देशानं आपल्यासाठी काय करायचं असेल तर मला वाटतं की तो टाइम आता या ठिकाणी आलेला आहे. प्रश्नामध्ये जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे जीएसटी आणि जीएसटी मधील सुधारणा. मित्रांनो, सध्या जो जीएसटी आहे यामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. यावरती ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इकडे चर्चा झाली आहे. आता 5 ते 18% जीएसटीचा स्लॅब येणार आहे. मित्रांनो, पंतप्रधानांना असं काय झालं असेल अचानक का लाल किल्ल्यावरून त्यांनी डायरेक्ट घोषणा केली की बाबा दिवाळीपर्यंत आपण काय करतोय 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवतोय. मित्रांनो, ह्याच्या पाठीमागचं राजकारण अर्थकारण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. एका बाजूला राहुल गांधी सातत्यानं केंद्रावरती जबरदस्त अटॅक करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जागतिक लेवलला जर बघितलं तर पूर्ण जगाचं अर्थकारण जगाची फायनान्शियल ऑर्डर जी आहे ती चेंज होताना दिसून येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्यानं जगातील वेगवेगळ्या देशांवरती टॅरिफ्स लावत आहेत. भारतावरती देखील त्यांनी जवळपास 50% टॅरिफ्स लावायची घोषणा केलेली आहे. आणि मित्रांनो, याच धोरणामध्ये जर भारताला टिकवून ठेवायचं असेल, आपलं स्थान अबाधित ठेवायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी आपल्याला जीएसटी सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या दिवसात मला वाटतं की घरगुती वस्तू असतील, मोबाईल असतील, किराणा वस्तू असतील, याच्या मागणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कारण का मित्रांनो, ज्या ठिकाणी 28% जीएसटी आहे तो 18%ला येणार आहे. म्हणजे 10% वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतील. ज्या ठिकाणी 18% जीएसटी आहे तो जर 5% आला तर यामध्ये देखील खूप मोठी बचत जी आहे ते या ठिकाणी देशातील लोकांची होणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या. यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर वस्तू आणि सेवांच्या किमती देखील या ठिकाणी आपल्याला कमी होणं अपेक्षित आहे. आणि वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्यामुळं साहजिकच या ठिकाणी लोकांचं इन्कम जे आहे ते वाढणार आहे. पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे. आणि आपल्याला विकसित राष्ट्र करायचं असेल तर लोकांनी जास्तीत जास्त पैसा खर्च करणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, ज्या वेळेला जीएसटी मध्ये सुधारणा होतील त्याचा सर्वात मोठा बेनिफिशरीज कोण असणार आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असाल आणि तुम्हाला मार्केटमध्ये नवीन अपॉर्च्युनिटी शोधायची असेल तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी तुमच्यासाठी एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आणली आहे. ज्या पद्धतीनं जीएसटी मध्ये सुधारणा होत आहेत यानुसार मला वाटतं की ह्याचा सर्वात मोठा बेनिफिशरीज जर कोण असेल, कन्झ्युमर ड्युरेबल्स गुड्स जे आहेत. मग मित्रांनो, यामध्ये एसी असेल, रेफ्रिजरेटर्स असतील किंवा घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा ज्या आहेत याचा तुम्ही अभ्यास करा. ह्यामध्ये कोणते सेक्टर आहेत, कुठले स्टॉक्स येतात, त्यावरती जर तुम्ही लक्ष ठेवलं तर मला वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठी वेल्थ क्रिएट करायला संधी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पॅकेज्ड फूड्स आणि एफएमसीजी प्रोडक्टचा जर विचार केला तर या ठिकाणी सध्या जवळपास 12% आसपास जीएसटी आहे. तो डायरेक्ट 5% वरती जीएसटी येणार आहे. या ठिकाणी जवळपास 7% जीएसटी वाचणार आहे आणि यामुळे मला वाटतं की मागणीमध्ये खूप मोठी वाढ होऊ शकते.
त्याचबरोबर बिझनेस कॉन्फिडन्समध्ये देखील या ठिकाणी वाढ होऊ शकते. अशा कंडिशनना नेस्ले इंडिया असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, बाटा असेल, आयटीसी असेल किंवा अजून बाकीचे एफएमसीजी स्टॉक जे आहेत ते ब्रेवरेजेसचे स्टॉक वगैरे याचा खूप मोठा फायदा जो आहे तो या कंपन्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मोबाईल फोन्स असतील, त्याच्या ॲक्सेसरीज असतील, यावरती देखील खूप मोठी बचत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याला 18% या ठिकाणी जीएसटी मला वाटतं की हा 18%चा 5%च्या कॅटेगरीमध्ये आला तर याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, याचं सेल असेल, यामध्ये देखील एक मोठं बूस्ट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे जीएसटी मध्ये सुधारणा झाल्या तर सध्या ज्या वस्तू आणि सेवांवरती 28% जीएसटी लावतोय, अशा वस्तूंचा जीएसटी जर कमी झाला तर त्याच्या डेफिनेटली बिझनेस मॉडेलमध्ये चेंज होणार आहे. या गोष्टी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पंतप्रधानांनी रोजगार निर्मितीच्या संदर्भात खूप मोठ्या घोषणा केल्या. मला वाटतं की येणाऱ्या दिवसात स्टार्टअप्स असतील, विनिर्माण असतील, लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग असतील, या ठिकाणी रोजगार वाढीला खूप मोठ्या प्रमाणात संधी असणार आहेत. मग अशी जर संधी येणार असेल तर ह्याचा फायदा कुठल्या कंपनीना पॉसिबल होऊ शकतो? तर मित्रांनो, कन्स्ट्रक्शन आणि मशिनरीज कंपनी ज्या आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. म्हणजे ज्याला कॅपिटल गुड्स असं देखील म्हटलं जातं. त्यामध्ये लार्सन आणि टर्बो सारख्या कंपनी मला वाटतं की येणाऱ्या दिवसात याची खूप मोठी बेनिफिशरीज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, मगाजी म्हटलं भारत पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध झालं, त्या ठिकाणी आपण ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुली लॉन्च केलं आणि त्यानंतर येणाऱ्या दिवसात आता परत सरकारचा फोकस जो आहे तो डिफेन्स सेक्टरकडे आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात ज्या पद्धतीचं स्वदेशी डिफेन्स सिस्टम तयार करायचा पंतप्रधानांचा मानस आहे, सुदर्शन मिशन चक्राची जी योजना त्यांची आहे, यामुळे पब्लिक सेक्टरमधल्या आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या काही स्टॉकला याचा खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो. त्यामध्ये एचएएल असेल, बीईएल असेल, भारत डायनामिक असेल, माझगाव डॉक्स असेल, या स्टॉकला खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रायव्हेट सेक्टरचा जर विचार केला, एलटी असेल, अदानी ग्रुप असेल, मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापूर्वी तुम्ही एक न्यूज वाचली असेल, अदानी ग्रुप आता कशामध्ये एंट्री करणार आहे? डिफेन्स सेक्टरमध्ये एंट्री करणार आहेत. आणि आज पंतप्रधान या ठिकाणी नवीन अनाउन्समेंट करत आहेत की बाबा आपल्याला स्वदेशी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिफेन्समध्ये काम करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आणि क्लिअर आहे मित्रांनो. या ठिकाणी काही गोष्टी ऑलरेडी मार्केट डिस्काउंट करून चाललेला आहे. त्यामध्ये टाटा ग्रुप असेल, भारत फोर्स असेल, या स्टॉकला देखील खूप मोठा बेनिफिट मला वाटतं की येणाऱ्या दिवसात डिफेन्स सेक्टरचा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, सेमी कंडक्टर पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि सेमी कंडक्टरमध्ये देखील भारताला मोठ्या प्रमाणात उभं करायचं आहे, असा पंतप्रधानांचा मानस असलेला तुम्हाला दिसून येतोय. त्यामुळं सेमी कंडक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांनी सेमी कंडक्टरमध्ये काम करायला सुरुवात केली आहे, या कंपन्यांवरती तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ऊर्जेमध्ये देशाला स्वातंत्र्य बनवायचं असेल तर त्यासाठी ग्रीन हायड्रो एनर्जी असेल, त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जी असेल, न्यूक्लिअर एनर्जी मध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होणार आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी असणार आहेत. त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्री असेल, एलटी असेल, ओएनजीसी असेल, एनटीपीसी असेल, इंडियन ऑइल असेल, अदानी ग्रीन असेल, त्याचबरोबर जेएसडब्ल्यू एनर्जी सारखा स्टॉक असेल. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी जी आहे ती काय होणार आहे, या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवरती तुम्हाला फोकस करणं खूप गरजेचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. न्यूक्लिअर पॉवरचा जर विचार केला तर या सेक्टरमध्ये रिलायन्स इंडस्ट्री असेल, अदानी पॉवर असेल, वेदांत सारखी कंपनी जी आहे ती या ठिकाणी काम करते. सर्व गोष्टींवरती काय करावं लागेल, तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या जी आहे ना ती खूप मोठी आहे. लोकसंख्येचा फायदा जो आहे तो डायरेक्ट काही सेक्टरला होतो, काही स्टॉकला देखील होणार आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. मला वाटतं की ह्या सर्व गोष्टींवरती आपल्याला येणाऱ्या दिवसात लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि पुढील काही दिवसात ही जी सेक्टर पंतप्रधानांनी या ठिकाणी घेतलेले आहेत, चर्चा केलेल्या आहेत, याचा डेफिनेटली बेनिफिट मार्केटला होईल. आणि मला वाटतं की जीएसटी मध्ये जर सुधारणा झाल्या, त्याचबरोबर या ठिकाणी कॅपेक्स वरती जर सरकारनं काम केलं, डिफेन्स वरती काम केलं, तर नक्की मित्रांनो आज निफ्टी जो 24,500च्या आसपास सस्टेन होताना दिसून येतोय, तो डेफिनेटली 26,500 किंवा 27,000कडे देखील तुम्हाला दिवाळीपर्यंत जाताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो, मार्केटला वाढायला जास्त टाइम लागत नाहीये. एकदा वाढायला सुरू झालं का 2 ते 3 महिन्यामध्ये वर्षाचे रिटर्न मार्केट डिलिव्हर करतं. हा मार्केटचा हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हिस्टॉरिकल जर बघायला झालं तर 15 ऑगस्ट पासून पुढला एक महिना जो आहे तो मार्केटसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या ठिकाणी मार्केट जबरदस्त आउट परफॉर्म करतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मला वाटतं की याही वर्षी मार्केट हाच पॅटर्न फॉलो करेल. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.